नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी. तर मित्रांनो, आता लाडक्या बहिणींसाठी आता या ठिकाणी खुशखबर आहे. तर आता बँक खात्यामध्ये आता 4,500 रुपये हे सर्व महिलांच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे. तर ई-KYCसाठी सुद्धा आता शेवटची संधी ही दिली जाणार आहे. ज्यांनी सुद्धा ई-KYC केलेली नसेल तर त्यांच्यासाठी सुद्धा आता एक नवीन संधी आहे. तर मित्रांनो, यामध्ये आता कोणकोणते महिला पात्र असणार आहेत आणि कोणाच्या अकाउंटमध्ये हे 4,500 रुपये येणार आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर लाडकी बहीण योजना, तर लाडकी बहिणींसाठी आता आनंदाची बातमी. तर आता प्रत्येक लाडकी बहिणींच्या अकाउंटमध्ये आता 3 महिन्यांचे 4,500 रुपये येणार आहे. 3 महिने म्हणजे मार्च, एप्रिल आणि मे. तर या ठिकाणी सर्व महिलांच्या अकाउंटमध्ये 4,500 रुपये हे येणार आहे. तर हे पैसे कधी येणार, तर त्याच्यासुद्धा तारीख आलेली, तर तारीखसुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, सुरुवातीला या योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला होता. तर सुमारे 2,47,00,000 महिलांनी या योजनेसाठी अर्ज केलेला होता. पण अर्जाची छाननी आणि विविध निकषांच्या पडताळणीनंतर आता लाभार्थ्यांची संख्या हळूहळू ही कमी होत गेलेली आहे. तर ई-KYC नंतर खूप साऱ्या महिला आता या ठिकाणी कमी झालेल्या आहेत. तर मित्रांनो, आता राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून पडताळणी प्रक्रियेनंतर लाखो लाभार्थी महिला या ठिकाणी अपात्र ठरलेल्या असताना पात्र महिलांसाठी आता दिलासादायक बातमी ही आलेली आहे. तर ई-KYC प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या महिलांच्या अकाउंटमध्ये आता रखडलेले जे 3 महिन्यांचे पैसे होते, तर ते 3 महिन्यांचे पैसे आता एकत्रित 4,500 रुपये लवकरच आता सर्व महिलांच्या अकाउंटमध्ये हे जमा होण्याची शक्यता या ठिकाणी केली जात आहे. तर शासन स्तरावर याबाबतची हालचाल सुरू असून विविध निर्णयाची प्रतीक्षासुद्धा या ठिकाणी आहे. तर मित्रांनो, 3 महिन्यांचे पैसे म्हणजे मार्च, एप्रिल, मे, तर हे 3 महिन्यांचे पैसे आता एकत्र पैसे हे 4,500 रुपये सर्व महिलांच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहेत. तर महायुती सरकारने जून 2024मध्ये सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे उद्देश आर्थिकदृष्ट्या व आता दुर्बल महिलांना आता दरमहा 1,500 रुपये या योजनेच्या माध्यमातून दिले जातात. तर सुरुवातीला या योजनेच्या राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला होता. तर सुमारे 2,47,00,000 महिलांनी या योजनेसाठी अर्ज केलेले होते. तर मात्र अर्जाची छाननी आणि विविध निकषांच्या पडताळणीनंतर आता लाभार्थ्यांची संख्या ही हळूहळू कमी होत गेलेली. तर मित्रांनो, आता सध्या पात्र महिलांच्या संख्येमध्ये महिलांची संख्या आहे ती म्हणजे 1,89,00,000 स्थिरावल्याचे सांगितले जात आहे. तर आता या ठिकाणी 1,89,00,000 महिलांच्या अकाउंटमध्ये हे पैसे जमा होणार आहेत. तर शासनाने ई-KYC उत्पन्न मर्यादा, सरकारी नोकरी आणि इतर निकषांच्या आधारे सखोल तपासणी सुरू केली असून या प्रक्रियेदरम्यान आता अनेक धक्कादायक बाबी उघड झालेल्या आहेत. तर काही महिलांनी चुकीची माहिती देऊन लाभ घेतल्याने निदर्शनास आले असले, तर काही प्रकरणामध्ये सरकारी सेवेत असतानाही स्वतःचा अपात्र निकषान बाहेर दाखवून अनुदान मिळवण्याचे समोर आलेले. तर या ठिकाणी ई-KYC केल्यानंतर खूप साऱ्या महिला हे वगळल्यात गेलेले. तर आता या ठिकाणी 1,89,00,000 महिला हे पात्र ठरलेले आहेत. तर काही कुटुंबांचे उत्पन्न शासनाने निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा अधिक असल्याचेही आढळलेले आहेत. म्हणजेच काही ठिकाणी पुरुषांनी महिलांच्या नावाने अर्ज करून लाभ घेण्याचा प्रकारही आता उघडकीस आलेला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने कठोर भूमिका घेत मोठ्या प्रमाणावर लाभार्थ्यांची फेरतपासणी केली आहे. मार्च अखेर पर्यंत तब्बल 68,00,000 महिलांना अपात्र ठरवण्यात आलेले आहे. मात्र शासनाने ई-KYC पूर्ण करणाऱ्यांसाठी मुदतवाढ दिल्यानंतर एप्रिल महिन्यात अनेक महिलांनी आपली कागदपत्रे अद्याप केली. सुमारे 14,00,000 महिलांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून आपण पात्र असल्याचे सिद्ध केले आहे. त्यामुळे अपात्र लाभार्थ्यांची संख्या घटून आता सुमारे 54,00,000 आलेली. तर खूप साऱ्या महिलांनी या ठिकाणी ई-KYC केलेली नाही. तर ई-KYC सुद्धा ज्या महिलांनी केलेली, तर त्यांना आता या ठिकाणी पैसे हे मिळणार आहेत. तर मित्रांनो, ई-KYCसाठी एप्रिल महिन्यापर्यंत मुदतवाढ ही देण्यात आलेली, तर अद्यापसुद्धा अजूनसुद्धा काही महिलांनी ई-KYC केलेली नाही आहे. तर आता त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे. तर ई-KYCसाठी नवीन एक मुदतवाढ देण्याची या ठिकाणी संधी ही शासन देणारे करते बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. तर मित्रांनो, आता या ठिकाणी शासनाकडे मुदतवाढीची मागणी ही करण्यात येत आहे. तर ई-KYC खूप साऱ्या महिलांनी केलेली नाही, तर त्यासाठी आता शासनाकडे मुदतवाढ
साठी आता मागणी ही होत आहे. तर ई-KYC प्रक्रिया वेळेत पूर्ण न झालेल्या महिलांकडून आता शासनाकडे पुन्हा मुदतवाढ देण्याची मागणी केली जात असून महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयाकडे अनेक लाभार्थी महिलांनी अर्ज सादर केले असून राज्यातील विविध जिल्ह्यातून अशाच स्वरूपाच्या मागण्या शासनाकडे पाठवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तर शासनाने यावर सकारात्मक निर्णय घेण्यास आणखी अनेक महिलांना योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. तर शासनाकडे आता मुदतवाढ होण्यासाठी आता मागणी ही होत आहे. तर ई-KYCसाठी आता महिला हे शासनाकडे मुदतवाढ साठी मागणी करत आहेत. तर योजनेतील पात्र महिलांनी 3 महिन्याचे रखडलेले हप्ते एकाच वेळी मिळाल्यास आर्थिक अडचणीत असलेल्या हजारो कुटुंबांना आता मोठा दिलासा मिळू शकतो. त्यामुळे आता शासनाच्या पुढील निर्णयाकडे राज्यातील लाखो महिलांचे लक्ष लागले आहे. तसेच ज्यांनी ई-KYC मुदतीतून पूर्ण केले आहे त्यांना रखडलेले अनुदानाचे हप्ते या ठिकाणी मिळण्याची प्रतीक्षा आहे. तर आता 3 महिन्यांचे हप्ते हे एकत्र सर्व महिलांना आता येणार आहे. तर 4,500 रुपये सर्व पात्र महिलांच्या अकाउंटमध्ये हे लवकरच हे जमा होणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीची संपूर्ण माहिती होती. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनल बघायला मिळतील.